जय भीम नमो बुद्धाय। तुम्हाला बाजूचा व्हिडिओ दिसत असाल, हा संभाजीनगर मधला आहे। अकोली वाडगाव, तालुका गंगापूर, जिल्हा संभाजीनगर इथली घटना आहे। 29च्या रात्रीला 29 तारखेच्या रात्रीला काही मातंग समाजातील लोकांनी बौद्ध मशालभूमीमध्ये पुतळा लावला। पुतळा अण्णाभाऊ साठेंचा। विचार करा तुम्ही, आता अण्णाभाऊ साठे मसानात पण त्यांचे पुतळे लागणार आहे। हे डोक्यावर पडले आहे का माता समाजातील लोक? मला ठाऊक नाही, काही समजून राहिलं नाही यांचं। यांना दंगली घडवायची आहे की स्वतःहून करून राहिले, कोणाच्या सांगण्यानुसार करून राहिले, काही समजून राहिलं नाही मला। मी पागल झालो, यांना पागल बोलू बोलू मी स्वतः पागल झालो, डोक्यात किडे पळून घेऊन राहिलो। त्या हिंगोली जिल्ह्यामध्ये पण बौद्ध विहाराच्या जागेवर पिवळा झेंडा लावला, देणे गेला काहीच नाही। म्हणजे हे सांगत कोण आहे करायला? मलाही सांगा। त्या शमशान भूमीमध्ये अण्णाभाऊ साठेंचा पुतळा लावत असते का कुठं? शमशान भूमीमध्ये तिथं प्रेत नेल्या जाते, तिथं प्रेत जाळल्या जाते, प्रेत दाबल्या जाते, तिथं अण्णाभाऊ साठेंचा पुतळा लावला। मातंग समाजातील लोक म्हणतात की आमचे महापुरुष अण्णाभाऊ साठे आहे, आमचा बाप अण्णाभाऊ साठे आहे, आणि बापाला शमशानात नेऊन काढता, शमशानात त्याचा पुतळा लावता। हे शिकवलं का बापानं? अण्णाभाऊ साठेंना एवढे मानता तुम्ही, तर तुम्ही अण्णाभाऊ साठेंची तुम्ही विटंबना केली, बापाची विटंबना केली। कसे रे तुम्ही लेकरं? अरे आम्ही महापुरुषांना मानतो, जाणणारे लोक आहोत। अरे त्या बौद्ध मशालभूमीमध्ये तुम्ही पुतळा लावला, रात्रीचा लावला तो पुतळा, दिवसाही नाही रात्रीचा लावला, म्हणजे कोणी बघितलं पाहिजे नाही बा। मध्य रात्रीला तो पुतळा लावला आहे, आणि सांगा बिटकरी कलरचा आहे तो पुतळा। विचार करा तुम्ही या गोष्टीचा। हे मातंग समाज का दगडावर पडलाय का डोक्यावर पडलाय, काच्यावर पडलाय काही मला ठाऊक नाही। कारशेच्या लोकांच्या म्हणण्यानुसार ऐकून राहिले। कारशेने सांगितलं असेल एक काम करा, महाराष्ट्र पेटलेला आहे, महाराष्ट्रात वादळ पेटलेला आहे वर्गीकरणाच्या मुळे, पण इथं वर्गीकरणाचं काही दिसून राहिलं नाही। इथं मातंग समाज बौद्धांच्या स्थळ आहे, धार्मिक स्थळ आहे, त्यांचे ठिकाण आहे, त्या ठिकाणावर काही ना काही तमाशे करून राहिले, म्हणजे की बौद्धांचं आणि मांगांचं झगडे झाले पाहिजे। ह्यासाठी मांग आणि महाराजचे झगडे झाले तर मग ह्या बाकीचे जे भडवे असतात ना, आरएसएसचे भडवे आहे, त्यांना बरं वाटन, कारण ते दंगली घडवण्याचा प्रयत्न चालू आहे। रक्ताचे पूर वाहिले पाहिजे, एकमेकांना तलवारा काढल्या पाहिजे, आई बहिणीला ट्रोल केला पाहिजे। हे सगळं चालू आपल्या महाराष्ट्रामध्ये। 2-3 दिवसानं नवीनच बातमी ऐकायला मिळते, 2 ते 3 दिवसांनी नवीनच बातमी ऐकायला मिळते। काय चालवलं काय रे मातंग भावांनो तुम्ही? मला काहीच समजून राहिलं नाही। तुम्ही अण्णाभाऊ साठेंचा पुतळा शमशानात लावला, हिंगोलीमध्ये तुम्ही बुद्धविहाराच्या ठिकाणी बुद्धविहाराच्या जागेमध्ये पिवळा झेंडा लावला। अरे चालवलं काय? तुम्हाला दंगली घडवायची आहे का? तुम्हाला आरएसएसचे लोक सांगून राहिले का असं करा म्हणून? आरएसएसचे लोक सांगून राहिले का तुम्हाला ह्या गोष्टी करा म्हणून? मग एक काम करा ना, आरएसएसला म्हणा ना का तुमच्या एका चौकामध्ये अण्णाभाऊ साठेचा पुतळा लावा म्हणून, पुतळा काढले त्याच्या ऑफिसमध्ये फोटो लावा म्हणून। अरे 2022च्या महापुरुषाच्या एका जनगणनेमध्ये सांगतो तुम्हाला, 2022 मध्ये पण बीजेपीचं राज्य होतं ना, त्याच्यामध्ये काय झालं की महापुरुषाची यादी काढावा अशा पद्धतीचं एक आलं होतं। तर महापुरुषाची यादी काढली ना, तर त्याच्यात अण्णाभाऊ साठेंचं नाव नव्हतं। विचार करा तुम्ही या गोष्टीचा। तेच लोक काय करू राहिले, तेच लोक अण्णाभाऊ साठेंना तर मानत तर नाहीच, अण्णाभाऊ साठेला मानत नाही, कोणाच महामानवाला मानत नाही आरएसएस। ते फक्त लोकांना बेवकूफ बनवायचं कसं, लोकांवर राज्य कसं करायचं, तर हे ठरवणार आहे मग आरएसएसच्या लोकांचं। आणि तुम्ही त्याच्या गोत्यात सापडले आहे ना, बरोबर आहे ना? कारण तुम्ही कसं आहे मलाही सांगा, अण्णाभाऊ साठे यांनी अंधश्रद्धा मानली का? नाही मानली। मग तुम्ही अंधश्रद्धा का मानत आहे? कळलं काय? अण्णाभाऊ साठेंना
जो अण्णाभाऊ साठे शाळेत गेले त्यांना एक अस्पृश्य म्हणून हाकललं, तर एका महार जातीतील एका विद्वानानं अण्णाभाऊ साठ्यांना लेखणी धरून शिकवलं आणि शिकता 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 त्या साहित्यकारानं असं काय लिहून ठेवलं की त्या साहित्याचा साहित्यरत्न झाला. तो विचार करा तुम्ही, त्या साहित्यरत्नाला तुम्ही काय केलं, समशानात नेऊन तिथं पुतळा उभारला. हे काय बोलून राहिले, काय करून राहिले आम्हाला काही समजून राहिलं नाही. हरलो आम्ही बापांनो, हरलो आम्ही ह्या गोष्टी बघू बघू. अरे तुम्ही महापुरुषांना, तुम्ही महापुरुष म्हणता ना, अण्णाभाऊ साठेंना बाप मानता ना, आराध्य दैवत मानता ना, आणि त्या आराध्य देवतांना तुम्ही समशानात नेऊन त्याचा पुतळा लावत असाल तर तुमच्यासारखे मूर्ख कोणी नाही रे. हे दिमाग आला कुठून तुम्हाला? हा तुम्हाला तुमचा दिमाग वाटत नाही, हा दिमाग होय आरक्षेचा, तुमचा दिमाग नाही. एवढे चतुर ना तुम्ही, एवढे चतुर ना. या आरक्षेच्या लोकांनी तुम्हाला भडकवलं, त्या लोकांचं मनानं ऐकू नका. ते सांगत असताना एका कानानं ऐका, दुसऱ्या कानानं सोडून द्या. कारण तुम्हाला सांगतो, ते आरक्षेचे भडवे काही करत नाही. जेव्हा माता समाजाचे महिला असो, पुरुष असो, पोरगा असो, काही झालं ना तर हा महार धावून येतो. हे लक्षात ठेवा. कोणी धावून येत नाही, कोणी पुसत नाही. मेला का जिवंत आहे, आपला भाऊच, आपला सखा जाऊन येऊ शकतो. पण मला हे समजून राहिलं नाही की डोक्याच्या बाहेर चालल्या सगळ्या गोष्टी. तुम्ही बौद्ध तळामध्ये झेंडा लावून राहिले, बौद्ध स्मशानभूमीमध्ये तुम्ही तिथं पुतळा लावून राहिले, म्हणजे डोक्याच्या वर चाललेला आहे ना. तुम्हाला दंगली घडवायचे आहे, झगडे करायचे आहे, असं चालू आहे. दंगली घडवायची आहे का? अरे तुम्ही जयभीमवाल्यांना कमी समजू नका. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो. मला एक आहे, मला झुकलेलं पटलं. माझ्या हाती तलवार, मला हे पटत नाही या गोष्टी. मला झुकलेलं चालते. कारण जो झुकतो ना, तो क्षमा मागतो ना, तो कधीही लहान नसतो, तो मोठाच असतो. पण गोष्ट काय आहे की आम्ही झुकलोय ना, तरी तुम्ही आपल्या परीनेच वागून राहिले. तुम्ही जे मनात आलं ते करून राहिले, जे मनात आले ते बकून राहिले. तुम्ही त्या स्मशानामध्ये पुतळा लावून राहिले, त्या बुद्ध विहारामध्ये पिवळा झेंडा लावून राहिले. हिंगोली जिल्ह्यातील घटना. अरे 1-2 दिवस झाले नाही तर तिसरी घटना माहीत पडतेस. उद्या कुठली घटना काही मालूम नाही. तुम्हाला दंगली घडवायची आहे का? रक्ताची पूर व्हायची आहे का? काही समजून राहिलं नाही मला तुमचं. एवढे पावर आली का तुमच्या हातामध्ये? एवढे तुम्ही बलशाली झाले का? दंगली खेळाचोक्ती झाले का? अरे सोडून देणार हे धंदे. कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल, नाही तर जेला सडा लागन ना कुत्र्यावानी. धंदे सोडा दे. या महाराजांच्या नादी लागू नका. जोपर्यंत हा महाराष्ट्रात महार आहे तोपर्यंत हे महाराष्ट्र आहे. आता महाराष्ट्राची नामोनिशान खतम, लक्षात ठेवा. आणि हा महाराष्ट्र महाराच्या लोकांच्या मुळेच आहे. कारण महार लोकांच्या मुळे महाराष्ट्र नाव पडलेलं आहे. आणि तुम्हालाही माहित आहे, आम्ही भीमा कोरेगाव गाजवलेला आहे. आमचा इतिहास चाळून बघा. आमच्या नादी लागू नका. तुम्ही आमच्या धार्मिक स्थळावर तुम्ही तुमचे कामं करून राहिले, आमच्या स्मशानभूमीवर तुम्ही तुमचे कामं करून राहिले. हे सोडून द्या धंदे. कळलं काय? वर्गीकरणाचं आहे ना, तर वर्गीकरणाच्या मदतीने चला. तुम्हाला वर्गीकरण पाहिजे ना, तर देवेंद्र फडणवीसला म्हणा तारीख तिची कर, काय आहे काय नाही. वर्गीकरण पाहिजे असेल तर काय आहे ते बघा. पण आमच्या धार्मिक स्थळावर म्हणा, या आमच्या बौद्ध स्मशानभूमीवर तुम्ही तुमचे गैरवापर चालणार नाही. हे लक्षात ठेवा. अशा पद्धतीनं आम्हाला चालणार नाही. तुमच्या अण्णाभाऊ साठेंना तुम्हाला हे समजत नाही का गोष्टी? अण्णाभाऊ साठेंना स्मशानात नेऊन तुम्ही त्याचे पुतळे लावत असाल तर पागलांनो, तो पागली असताना त्याला विचार पडते का नाही आपल्या बापाचा फोटो या पुतळा आपण तिथं नेऊ शकत नाही, कारण तिथं मयत केलेलं राहते, तिथं अशुभ गोष्टी राहते. ह्या गोष्टी तुम्हाला तर माहीतच असेल ना. तिथं माणसाला जाळल्या जाते, दाबल्या जाते. तिथं तुम्ही तुमच्या महापुरुषाचे फोटो लावत असाल, पुतळे लावत असाल तर बिन डोक्याचे लोक आहात तुम्ही. लाज शरम नाही. फक्त नाही, ह्या लावण्याचा उद्देश काय आहे? दंगली घडवणं, बा दुसरं काहीच नाही. कळलं मला ह्या गोष्टी.
लावण्याचा उद्देश काय? दंगली घडवायची आहे तुम्हाला, झगडे करायचे आहे, मांग आणि महाराज झगडे झाले पाहिजे. पाठा वैवय करून राहिल्या का तुमच्या? मला हे समजून राहिलं नाही. लाईक आणि चॅनल सबस्क्राईब झालंच पाहिजे. जय भीम, जय शिवराय, जय जिजाऊ, जय रमाई.